क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंधारात एसटीचा प्रवास, लाईट शिवाय धावली एसटी बस, प्रवाशांचा जीव टांगणीला। आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांचे दिशा नियोजन चव्हाट्यावर। देवळा ते कळवण मार्गावरील अपघाताला निमंत्रण देणारी घटना, एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणाचा कळस। देवळा ते कळवण मार्गावर मंगळवार दिनांक 10 जून रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास एक थरारक आणि धक्कादायक प्रकार घडला। कळवण आगाराच्या MS 20 BL 4251 क्रमांकाची एसटी बस नियमित प्रवासासाठी रवाना झाली खरी, पण समोरील हेडलाईटच बंद। प्रवास सुरू झाला आणि दिव्या विजल्यासारखी अवस्था निर्माण झाली। संपूर्ण मार्ग अंधारात असूनही बस पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशावर अवलंबून हळूहळू कळवणकडे सरकत राहिली। या अंधारमय आणि जीवघेण्या प्रवासामुळे प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता। उंच सकल वळणावळणाच्या रस्त्यांवर हेडलाईट शिवाय बस चालवणे केवळ धाडस नव्हे तर प्रवाशांच्या जीवाशी थट्टा करणेच होय। बस चालकाने समोर चालणाऱ्या वाहनाचा मागोवा घेत आणि पाठीमागून येणाऱ्या गाड्यांच्या जीवांचा अंदाज घेत हा प्रवास पूर्ण केला। मात्र त्याच वेळी बसमधील प्रवासी तसेच चालक वाहकही भीतीच्या सावटाखाली होते। ही घटना केवळ अपवाद म्हणून समजण्याजोगी नाही। सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बसेस अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत। वेळेवर देखभाल होत नाही, तांत्रिक बिघाड वारंवार घडतात आणि प्रवास सुरू झाल्यानंतर तो सुरळीत पूर्ण होईल याचीही काहीच खात्री राहिलेली नाही। हीच एसटी बसच्या व्यवस्थापनाची शोकांतिका। खरं तर कळवण आगारात असलेले आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांचे सर्रासपणे असलेले दुर्लक्ष आणि नियोजन शून्य कारभार हे या प्रकाराबाबत दिसून येत आहे। म्हणून या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करून आगार व्यवस्थापनासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। अन्यथा कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।